की सद्गुरु आत्माराम महाराज की जय. माऊली रामकृष्ण हरी. कोणतं गाव माऊली तुमचं? शेलगाव कुठे गेलता तुम्ही इकडे? मुगटला मुगटला. हे काय तुमची काय होई? मशाल हे तुमच्या हातातलं? बुदली तेलाची. बरं बरं. तिथं कोणतं देवस्थान आहे तुमचं शेलगाव आत्माराम महाराज आहे का? आणि इकडे कुठे गेलती तुमची पालखी? मुगटला मुगटला गेलती का? पिढी आणि पिढी राहते का तुमची पालखी? बरं 5 दिवस पालखी राहते मुगट. मुगटला 5 दिवस पालखी राहते का? तिथं काय जत्रा असते का? जत्रा असते. जत्रा असते का? बरं ठीक आहे माऊली. रामायणाचं सोर यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद माऊली. रामकृष्ण आहे. हा म्हणा म्हणजे रामकृष्ण आली माऊली. कोणतं गाव माऊली तुमचं? शेलगाव का? तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. हां. तर माऊली पालखी तुमची कोण्या देवाची आहे? आत्माराम महाराज. शेलगावून निघाली आणि कुठं जाते इकडे? मुगटला जाते का? तिथं मुलगटमध्ये किती दिवस राहते? 5 दिवस राहते का? हां 5 दिवस राहते. बरं बरं. महाराज पालखीचं काय वैशिष्ट्य? पालखीचं श्री सद्गुरू आत्माराम महाराज हे आमच्या गावामध्ये जवळजवळ 250 वर्षाखाली आलते. हां आमच्याच गावातील एक अंसाजी पाटील नावाचे भक्त होते. हां त्या अंसाजी पाटलांनी त्यांची माहुरीत एक सेवा केली. हं, सेवा केल्याच्या नंतर त्या सेवेमध्ये पूर्ण उतरल्याच्या नंतर महाराजांनी त्यांची परीक्षा पाहिली. हं, परीक्षा पाहून त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर हं, मग हंसाजी पाटलाकडे त्यांनी अशी विनंती केली की महाराज म्हणले तुम्हाला लई त्रास होत आहेत. हं, कारण 3 वर्ष सेवा पाण्या पावसाची उन्हा पानाची पुरा पाण्याची सेवा अखंडित हंसाजी पाटलांनी रात्रंदिवस रात्रीच्याला चाभऱ्याच्या माळामध्ये जाऊन 3 वर्ष महाराजांची सेवा केली. हं, आणि त्या योगाने महाराज प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन महाराजांना हंसाजी पाटलाला सांगितलं की मी तुमच्या गावाला येईल. हं, मग आमच्या गावाला आले. हं, काही काळ आमच्या गावामध्ये राहिले. हं, काही काळ गावामध्ये राहिल्याच्या नंतर असणारे आत्माराम महाराज एके दिवशी त्यांच्याकडे एक शिष्य होता हं, मानकोजी नावाचा. हं, त्या मानकोजीला बाबा सांगितलं की बा हंसाजीच्या घरी जाऊन दूध घेऊन ये. हं, मग दुधाला ज्ञान आणण्याकरता मानकोजी महाराज गेल्याच्या कारणाने हं, त्यांच्या घरी त्यांची पत्नी जरा फटकळ होती. हं, त्यांनी असं उद्गार काढले की आताच म्हशीला पाणी वगैरे पाजवलेलं आहे, तुम्हाला लेकराची काळजी नाही, त्या जोगड्याची भरती करता, हं, अशी काही शिवीगाळ केल्याच्या नंतर अंतर्ज्ञानाने महाराजाला कळाली. हं, आणि महाराजाला कळाल्याच्या नंतर मग महाराज असणारे त्या टायमालाच तिथून निघाले. हं, संध्याकाळच्या टायमाला हं, निघाले आणि थेट मुगटला आले. हं, हंसाजी पाटील सुद्धा त्यांच्या सोबतच दुधाचा तांब्या घेऊन मुगटला गेले. मुगटला गेल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं की बाबा म्हणले हंसाजी आता तू काय कर, या मानकुजीला सोबत घेऊन जा हं, आणि याची सेवा कर हं, आणि माझाच अंश या मानकुजीला मान, हं, असं म्हणून मी काय तुझ्या गावाला आता येऊ शकत नाही असे म्हणल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी थांबले आणि मानकुजीला सोबत घेऊन हंसाजी शेलगावला आले. हं, काही काळ राहिले. काही काळ राहिल्याच्या नंतर मुगटमध्ये आत्माराम महाराजांनी काही चमत्कार केले, शेलगावामध्ये सुद्धा पुष्कळ चमत्कार केले. आणि नंतर असणारे महाराज, खरा महाराजांचा जन्म होता 1712 मध्ये महाराजांचा जन्म झाला. हं, आणि 1774 मध्ये महाराजाचं देहावसान झालं. हं, ज्या वेळेला देहावसान झालं त्यावेळेला महाराजांनी मानकोजीला आणि हंसाजी पाटलाला मुगटला बोलून घेतलं हं, आणि सांगितलं की बाबा आता मी जाणार आहे हं, आणि तुम्ही असणार काय करत जा, 2 टायमाला मुगटला येत जा हं. आणि मी तुमच्या भेटीला एक वेळच येईल. 2 टाइम म्हणजे कोणते टाइम? 2? आता ते जांभूळ अमावस्या असते ना, एक जांभूळ अमावस्या, जांभूळ अमावस्याला एक, आणि दुसरा टाइम? अमावस्या म्हणजे आपले श्रावण महिना लागतो ना, हां
श्रावण महिना लागतो त्या टायमाला सुरुवात होते. हं. त्या अमावस्येला आम्ही मुगटला येत असतो हं, पताका घेऊन. हं, कारण तो दिवस महाराज मुगटला गेलेला दिवस होता हं, शेलगावून. हं, म्हणून त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 2 वेळेस येत जा. हं, आणि आता कालची ही षष्टी झाली ना, हं, मार्गशीर्ष वद्य षष्टी, हं, त्या वद्य षष्टीच्या दिवशी ही पालखी सोहळा मुगटला जात असतो हं, आणि त्या ठिकाणी 5 दिवस राहत असतो. हं, काल दशमी होती. हं, काल दशमीच्या दिवशी दुपारी 10 ते 12 दत्तजन्म होतो. 12 वाजता दत्तजन्म होतो. हं, 6 वाजता दहीहंडी फुटते हं, आणि नंतर महाप्रसाद होतो. हं, महाप्रसाद घेऊन सर्व वारकरी आमच्या गावातून प्रत्येक घरून 4, 2, 3 असे वारकरी मुगटला जात असतात. हं, आणि आज एकादशीच्या दिवशी ही पालखी पुन्हा वापस शेलगावला येते. हं. असा श्री सद्गुरू महाराजांचा जवळजवळ 250 वर्षीपासून चालत येणारा हा पालखी सोहळा आहे. आणि या वर्षी सुद्धा हा पालखी सोहळा, म्हणजे तुमची 2 पिढ्या चालू आहे तुमची. किती पिढ्या चालू आहेत ताई? आता ही पिढी चौथी पिढी चालू आहे. चौथी पिढी चालू आहे तुमची. 250 वर्षाचा काळ आहे काळ आहे. पायी तुमची दिंडी. हा पायी दिंडी. तिथं देवस्थान कोणतं तुमचं? मुगट आत्माराम महाराज आत्मारामाचं. त्याला भेट देणार तुम्ही इथून. मग कुठून? शेलगावून. शेलगाव. ठीक आहे माऊली, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. रामायणाचा सोर यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. थांबा थांबा थांबा, जाऊ नका, थांबा. जोर म्हणा म्हणा म्हणा.